नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीने श्रीमद भगवद्गीता अशा या अभ्यासातला हा दुसरा भाग. काल आपण बघितलं की आपल्या ज्ञानोबा माऊलींनी एका ओवीमध्ये असं म्हटलं आहे की येथे जीवे जरी नहालो तरी हेची कीर होवालो, ना तरी पाठ विषय तिंबालो जिभची जरी. या भगवद्गीतेच्या ज्ञानसागरात जर मनोभावे अवगाहन कराल तर गीतारूपच होऊन जाल. तुमचे उभे जीवनच गीतास्वरूप होऊन जाईल. गीता तिच्या श्रवणाने, पाठाने आणि अर्थ जाणण्याने एकच फळ देते आणि ते म्हणजे मोक्ष. ज्ञानोबा माऊलींनी भगवद्गीतेचा महिमा पूर्णपणे जाणलेला होता. त्यांनी गीतेचे कौतुक विविध शब्दात वेगवेगळ्या रम्य कल्पना मांडून कसे केले ते आता आपण बघूया. भगवद्गीतेला कोणकोणत्या शब्दालंकारांनी आणि अर्थालंकारांनी मढवून टाकू, अलंकृत करू असेच जणू ज्ञानोबा माऊलींना झालं होतं. माऊलींची ही दृष्टी अनेक ओव्यांमधून व्यक्त होते. 11व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, भगवद्गीतेचे जे 700 श्लोक आहेत त्यांना काय म्हणावे? त्यांना श्लोक म्हणावे की गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे? ऐसे या श्लोका शते सात, गीतेची पदे अंगे वाहत. पदे म्हणो की परमामृत, गीता काशीचे. भगवद्गीतेचे महत्त्व सांगताना माऊली आणखी एका ठिकाणी म्हणतात, तैसे शब्द ब्रह्म अनंत, झाले 1.25 भारत. भारताचे शते सात, सर्वस्व गीता. माऊली म्हणतात, वेद अनंत असले तरी त्यांचे सार म्हणजे महाभारताचे 1.25 श्लोक आणि 1.25 श्लोकांचं नवनीत म्हणजे भगवद्गीता. 700 श्लोकांनी जी ती महती गायली अशी ही भगवद्गीता म्हणजे साक्षात देवीच आहे. की गीता ही सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंद लिसे. ज्ञानोबा पुढे म्हणतात की गीता ही जणू भगवती आहे, ही देवी आहे. आणखीन पुढे एका ठिकाणी माऊली म्हणतात की गीता हे जणू काही सरोवर आहे. 700 श्लोक ही जी कमळे आहेत आणि त्या कमळांचा सुवास आनंदाने घेणारे भ्रमर म्हणजे हे भाग्यशाली संत आहेत. गीतारूपी कमळाचा गंध घेणारे हे 700 श्लोक म्हणजे जणू भ्रमरच आहेत. हे श्लोक गीतारूपी सागराच्या लाटाच आहेत आणि प्रत्यक्ष परब्रह्म प्राप्त करून देणारे असे चिंतामणीच आहेत. आदरणीय साळगावकर म्हणतात की असं अतिशय तन्मय होऊन ज्ञानोबांनी भगवद्गीतेची प्रशस्ती रम्यतम अशा भाषाविलासाने सजवली आहे. नाथ परंपरेतील एक अधिकारी पुरुष भोलानाथ यांनी आपली गुरुपरंपरा सांगताना असं म्हटलं आहे, गीतामृते जीवविले सकळा जनासी, ज्ञाननाथ अभिधान असे तयासी. लावण्य शांत रस अद्भुत रूप कैसे, पहावया उभयता नयनासी पीसे. ज्याचा प्रकाश भुवनत्रैफाकला आहे, ब्रह्मस्वरूप जग सर्वही भासता आहे. जो साक्षीभूत सकळैक चराचरांचा, श्री ज्ञाननाथ सुखदायक या मनाचा. या ज्ञाननाथाने गीतामृतानं सकळ जनांना जीवविले आहे असं या भोलानाथांनी म्हटलं आहे. ज्ञानोबा माऊली हे केवळ मालूनाथ भोलानाथ यांचेच गुरुपरंपरेतील परमगुरू होते असं नाही, तर ते महाराष्ट्राच्या गेल्या 700 वर्षातील सर्व पिढ्यांचे गुरु ठरले आहेत. महाराष्ट्राला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्याचं श्रेय जसं शिवाजी महाराजांना दिलं जातं, त्यासाठी आपण महाराजांबद्दल जशी कृतज्ञता व्यक्त करतो तीच भावना श्री ज्ञानेश्वर माऊलींबद्दल अध्यात्माच्या आणि परमार्थाच्या विषयात बाळगावी लागेल. कर्मठ धर्म मार्तंडांची मक्तेदारी मोठ्या हिमतीने त्यांनी मोडून काढली. सगळे समान आहेत हा विचार
आपल्या कृतीने त्यांनी लोकांसमोर मांडला. जो जे वांशील तो ते लाहो प्राणिजात, अशी प्रार्थना विश्वात्मक देवाजवळ त्यांनी केली. सगळ्या प्राणीजातीचे कल्याण इच्छिणाऱ्या ज्ञानोबा माऊलींना शतशः नमन. जय श्रीराम.